अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाहनांवरील व्हाईट रिफ्लेक्टर विरोधात विशेष कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे। ऑपरेशन कवच अंतर्गत संपूर्ण अमरावती ग्रामीण जिल्ह्यात ही कारवाई करण्यात येत असून वाहनांवर नियमबाह्य पद्धतीने व्हाईट रिफ्लेक्टर लावल्यामुळे रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका वाढत असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। या मोहिमेअंतर्गत दर्यापूर तालुक्यातील एवदा पोलिसांनी देखील रस्त्यावर उतरून तपासणी सुरू केली असून व्हाईट रिफ्लेक्टर असलेल्या वाहनांवर नियमानुसार आता कडक कारवाई केली जाते। दरम्यान नागरिकांनी आणि वाहन चालकांनी वाहनांवर नियमबाह्य रिफ्लेक्टर लावू नये, तसंच वाहतूक नियमांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय। तसंच नियमबाह्य रिफ्लेक्टर लावलेली वाहने आढळल्यास नागरिकांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून देऊन ऑपरेशन कवच मोहिमेला सहकार्य करावं असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। रस्ते सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिसांसोबत नागरिकांनी सुद्धा जबाबदारीने सहभाग घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय। शिक्षक साहेब निकेतन कदम यांच्या आदेशानुसार आज 1900 ते 2100 दरम्यान ज्या गाडींना रिफ्लेक्टर पांढरे लाईट आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन अपघात होऊ शकतो, अशा गाड्यांवर कारवाई करण्याकामी आम्ही आज नाकाबंदी विशेष मोहीम राबवत आहोत। कुठं नाकाबंदी झालं? आम्ही पोलीस स्टेशन समोर नाकाबंदी करत आहोत, येवदा पोलीस स्टेशन। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।